राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी, संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी घाटात विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झालाय। वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे। बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून ही सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चन्नापुरी घाटात शाळेचा बसचा अपघात झालाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या अपघातग्रस्त बसमध्ये 35हून अधिक विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी घेऊन 3 बस दररोज जात असतात। रोजप्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या। आज सकाळी एक बस 35हून अधिक विद्यार्थी घेऊन चन्नापुरी गावाकडे जात असताना या बसला अपघात झालाय। रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या गटारामध्ये बस पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे। या दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे। अशातच या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। यातच स्कूल बसला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही स्कूल बसवरील चालकाचा ताबा सुटला। यानंतर बस चन्नापुरी घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड गटारात पलटी झाली आहे। यामुळे बसमध्ये असलेले विद्यार्थी जखमी झालेत। स्कूल बसचा अपघात झाल्याचे समजता स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले। यानंतर जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पालकांना घटनेची माहिती समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत आपल्या पाल्यांना धीर दिलाय। सुदैवाने मोठा अनर्थ टळला जरी असला तरी या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।